हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेतल ब्लॉग। आज मी तुम्हाला असा एक भन्नाट उपाय सांगणार आहे। या हॅकमुळे अवघ्या 30 सेकंदात कांदा बारीक चिरून होणार। या हॅकमुळे स्वयंपाकघरातील सर्वांचा प्रश्न सुटणार। फक्त 30 सेकंदात कांदा बारीक चिरून होईल, डोळ्यातून पाण्याचा थेंबही येणार नाही। हा भन्नाट जुगाड पाहून म्हणाल, हुश, आज तुम्हाला ओनियन चॉपिंगची ट्रिक सांगणार आहे, जी सोशल मीडियावर एक भन्नाट जुगाड व्हायरल होत आहे, ज्यामुळे अवघ्या 30 सेकंदात कांदा बारीक चिरून होईल आणि डोळ्यातून पाण्याचा थेंबही येणार नाही। कांदा चिरताना डोळ्यातून येणारे पाणी हा प्रत्येक स्वयंपाकघरातला रोजचा किस्सा आहे। कितीही अनुभवी गृहिणी असली तरी कांदा चिरताना डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना तिला शरण जावंच लागतं। आज तर कांद्याने पुन्हा रडवलं, अशी तक्रार तुम्हीही कधी ना कधी केलीच असेल। पण आत्ता हे चित्र बदलणार आहे, कारण सोशल मीडियावर 1 सेकंदात कांदा बारीक चिरून होईल आणि डोळ्यातून पाण्याचा थेंबही येणार नाही। हो, हे खरं आहे। बाहेर देशातील पोषण तज्ज्ञ मेलानी लिओनेलो यांनी इंस्टाग्रामवर एक जुगाड दाखवला आहे आणि पाहता पाहता लाखो लोकांनी त्याला पसंती दिली। या व्हिडिओला तब्बल 10 लाखांहूनही अधिक लाईक्स मिळाले आहेत। कारण आहेच तसं, जो कोणी स्वयंपाकघरात स्वयंपाक करतो त्याला कांदा चिरण्याचा त्रास चांगलाच माहीत आहे। डोळ्यातून पाणी येतं, नाक गळायला लागतं आणि जरा जास्त कांदा लागला तर अक्षरशः रडवून सोडतो। हा व्हिडिओ तुम्हा महिलांपर्यंत पोहोचवण्याचं तात्पर्य एकच आहे, प्रत्येक गृहिणीचा स्वयंपाक करण्याचा त्रास थोडा कमी झाला पाहिजे। यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्ही जर गृहिणी आहात तर हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा खूप ठरेल, म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त गृहिणीपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा, ते महिला असो की पुरुष असो। पुरुष मी यासाठी म्हटलं आहे कारण आजकाल मुलं शिक्षणासाठी घराबाहेर जातात, रूम करून एकटेच राहतात, त्यांना स्वयंपाक करावंच लागते, म्हणून हा जुगाड सर्वांसाठीच खूप फायद्याचा ठरणार आहे। या व्हिडिओने सर्वांचा स्वयंपाकघरातला मोठा प्रश्न सुटणार आहे, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण हा जुगाड आहेच एवढा व्हायरल। हा जुगाड करून बघितला की गोष्ट संपलीच समजा। तुम्हाला कांदा चिरताना अजिबात रडू येणार नाही। करायचं काय तर कांद्याची शेंडी व मुळाकडचा भाग कापून कांदा सोलून घ्या। मग कांदा उलटा ठेवा आणि त्याला उभे चिरा। यानंतर फक्त एकदा आडवा धरून सुरी फिरवा, बस। अवघ्या 30 सेकंदात कांदा बारीक चिरलेला तयार। या हॅकमुळे स्वयंपाकघरातील मोठा प्रश्न सुटतो। मोठ्या कुटुंबासाठी भाजी करताना किंवा पार्टीसाठी तयारी करताना डझनभर कांदे चिरावे लागतात, तेव्हा डोळ्यातून पाणी आलं की जीव हैराण होतो। पण या जुगाडमुळे वेळ तर वाचेलच, पण डोळ्यांच्या पाण्यापासूनही सुटका होणार आहे। सोशल मीडियावर अनेकांनी याला गेम चेंजर म्हटलं आहे। काहींनी तर हे आधी का नाही सांगितलं, आधी का नाही समजलं, असे मेसेज केले आहे। तुम्हाला पण एक मेसेज करायचा आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला थोडा जरी फायदा मिळाला असेल किंवा थोडी तरी माहिती मिळाली असेल तर कमेंट करा। तुमचे जे काही प्रश्न असतील मनामध्ये तर ते प्रश्न कमेंटमध्ये नक्की कळवा। मी तुमच्या प्रश्नांचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करणार आणि हा व्हिडिओ जास्ती लोकांपर्यंत पोहोचवा, जास्ती महिलांपर्यंत पोहोचवा, ज्या पण स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा। सर्वांना ही ट्रिक कळली पाहिजे, माहिती पडली पाहिजे, जेणेकरून स्वयंपाकघरातील सर्वांचा प्रश्न सुटेल। मी वारंवार ही गोष्ट यासाठी तुम्हाला सांगत आहे, कारण मला असं वाटते की प्रत्येक महिलांना किचनमधले छोटे छोटे असे टिप्स कळले पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे, जेणेकरून त्यांना या व्हिडिओपासून थोडा तरी फायदा होईल। स्वयंपाक करणाऱ्या हर एक व्यक्तीला ही ट्रिक माहिती पडलीच पाहिजे, जेणेकरून त्यांची थोडी तरी मदत होईल आणि त्यांचा स्वयंपाक करण्याचा मोठा प्रश्न सुटेल। काही लोकांनी तर असा प्रश्न केला तर काही जणांनी स्वतः ट्राय करून कमेंटमध्ये लिहिलं की खरंच यामुळे कांदा चिरणं अगदी सोपं झालं।
कांदा हा फक्त चव वाढवणारा घटकच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स आहेत, कर्करोगाविरोधी गुणधर्म आहेत. पण तरीही कांदा चिरताना येणारे अश्रू हा त्याचा कायमचा शत्रूच होता. कांदा चिरताना करायचं काय तर कांद्याची शेंडी व मुळाकडचा भाग कापून कांदा सोलून घ्या. मग कांदा उलटा ठेवा आणि त्याला उभे चिरा. यानंतर फक्त एकदा आडवा चिरून सुरी फिरवा. बस, अवघ्या 30 सेकंदात कांदा बारीक. या भन्नाट हॅकमुळे स्वयंपाकघरातील प्रत्येक गृहिणीचा प्रश्न सुटणार आहे. आता मात्र हा जुगाड बघून प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटणार हे नक्की तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असणारच. अशी कमालीची ट्रिक आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जायच्या आधी सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.